मालवणी मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण ओल्या नारळाचे तळलेले मोदक कसे बनवायचे ते बघूयात. तळलेले मोदक हे खूप लोकप्रिय मोदक आहेत. आपल्याकडे दोन प्रकार असतात, ओल्या नारळाचे उकडीचे मोदक आणि तसेच ओल्या नारळाचे तळलेले मोदक. तर आज आपण तळलेले मोदक कसे बनवायचे ते बघूयात. तर पारंपरिक मोदकाच्या तुलनेत तळलेले मोदक बनवणे खूप सोपे आहे. खरं तर मोदक बनवायचे असेल तर त्याचा आकार कसा बनवायचा हे माहीत असायला हवं. मोदकाचे साचे सहज उपलब्ध असले तरी आकार देण्याच्या तंत्रात प्रभुत्व मिळवून सुंदर आकाराचे मोदक मिळतात. तर इथे मी कढई गरम करून घेतली आणि त्यात थोडंसं तूप घातलं आहे आणि तूप घालून झालं की आपल्याला ओलं खोबरं घेतलं आहे मी इथे. तर ओलं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे. ओलं खोबरं भाजून झालं, थोडंसं परतून झालं की आपल्याला थोडं गूळ घालायचं आहे आपल्याला त्यात. आणि आपल्याला वेलची पावडर किंवा जायफळ किसून घातलात तरी चालेल थोडं. तर हे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला इथे गूळ वितळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं ते सारण आहे ते आपलं इथे तयार झालेलं आहे. आणि आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर आज आपण तळलेले मोदक बनवतो आहे, त्यामुळे आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे. तर इथे मी 2 ते 3 चमचे मी गव्हाचं पीठ घेते आहे. मीठ घालायचं आहे आपल्याला, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पिठामध्ये. आणि तेल घालायचं आहे. अगदी गरम तेल घातला तरी चालेल आणि साधं तेल घातला तरी चालेल. तर इथे मी साधं तेल घालते, गरम करून नाही घेतलं आहे. आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता आपण मोदकासाठी पीठ मळतो आहे. तर आपल्याला पीठ मळताना अगदी घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. चपातीला मळतो तसं पातळ पीठ मळून घ्यायचं नाही आहे. तर इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. तर इथे पीठ मळून झालं आहे. थोडंसं तेल लावून मी आता हे पीठ थोडं बाजूला ठेवते 1-2 मिनटासाठी. तर हे आपलं मोदकाचं सारण आहे. गव्हाचं पीठ मळून झालेलं आहे आपलं. चपातीसाठी जेवढा आपण थोडासा मोठा चपातीसाठी जेवढा आपण गोळा घेतो तेवढा मी गोळा घेऊन त्याची चपाती अशी लाटून घेणार आहे मोठीशी. आणि वाटीच्या सहाय्याने आपल्याला पुरी बनवून घ्यायची आहे. जसं तुम्ही बघू शकता इथे मी वाटीच्या सहाय्याने छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेते आहे. पातळ अशी आपली पुरी बनवून झालेली आहे. तर अशा मी सगळ्या पुऱ्या बनवून घेणार आहे. आणि मध्येच आपल्याला सारण चमच्याच्या सहाय्यानेच सारण भरून आपल्याला नंतर मोदक बनवून घ्यायचं आहे.
तर बघू शकता मी इथे मोदक बनवून घेते आहे. ज्यांना जमत नाही त्यांनी हळूहळू प्रयत्न केला तरी चालेल. नंतर आपल्याला मोदकाचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. हळूहळू एकत्र करून आपल्याला मोदकाचं तोंड आहे ते बंद करून घ्यायचं आहे आणि मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे, बघू शकता. आणि हा तळण्यासाठी तयार आहे मोदक. तर अजून एक मी मोदक तुम्हाला दाखवते. तर इथे मोदक झालेला आहे माझा आणि असे मी सगळे मोदक बनवून घेतले आहेत. कढईमध्ये तेल गरम करून आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहेत. तर मी ते तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला मोदक सोडायचे आहेत आतमध्ये आणि तळून घ्यायचे आहेत. मोदकाचे 2 प्रकार असतात, म्हणजे उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक. तळलेले मोदक करण्यासाठी अगदी सोपे असतात. तर जरी सारखे आवरण असले तरी त्याचे तळलेले मोदक गव्हाच्या पिठाचे असतात आणि उकडीचे मोदक हे तांदळाच्या पिठाचे असतात. पारंपरिक मोदक बोलले जातात त्याला. तर इथे सगळे मोदक तयार आहेत. तेलसुद्धा इथे गरम झालेलं आहे, बघू शकता. आणि मी तळण्यासाठी मोदक आतमध्ये सोडले आहेत. मीडियम फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवून सगळे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत इथे. तर दोन्ही बाजूने आपल्याला चांगले असे मोदक तळून घ्यायचे आहेत आणि नंतरच बाहेर काढायचे आहेत. तर इथे व्हिडिओत बघू शकता तुम्ही, इथे मी नीट असे मोदक तळून घेते आहे. नाहीतर ते आतमध्ये असे कच्चे राहतात. आणि पारी हाताने करण्यापेक्षा लाटून केले तर मोदक खूप मस्त होतात, अगदी कच्चे राहत नाही आतमध्ये. तर इथे बघू शकता माझे मोदक आहेत ते तळून झालेले आहेत आणि मी आता सगळे असे मोदक तळून घेणार आहे.
खोलीच्या तापमानात 4 ते 5 दिवस हे मोदक टिकतात. हवाबंद डब्यात 4 ते 5 दिवस आरामात टिकतात हे मोदक. ओल्या नारळाचे तळलेले मोदक कसे झाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. अंगारकी संकष्टीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. असंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.